किशोरची 9वी परीक्षा संपली आणि इथल्या त्रासाला कंटाळून तो कोणालाही न सांगता गिरणीत जमलेले पैसे घेऊन नेरल्याला पळून गेला. तिथून रंभा मावशी बरोबर बार्शीला रसिक थिएटरला पार्टीत आला. तिथेच बब्या नावाच्या मुलाशी किशोरची मैत्री जमली. किशोर त्याचे दुःख त्या बब्याला सांगायचा. हा बब्या विचित्र उद्योगाला लागला होता. तो कुंटणखान्यात काम करत होता. किशोरला पैशांची गरज होती म्हणून एके दिवशी बब्या किशोरला घेऊन कुंटणखान्यात गेला. बब्या गिऱ्हाईकांना पटवून वेश्येकडे घेऊन जायचा आणि त्या बदल्यात त्याला कमिशन मिळायचे. किशोरला सुद्धा त्याने त्या कामाला लावले. किशोर गाडीतून माणसे आली की त्यांच्या जवळ जायचा. गोड बोलून त्यांना बायकांजवळ घेऊन यायचा. मग ती माणसे त्यांना जी बाई आवडेल तिला घेऊन खोलीत जायचे. खोलीतल्या गाद्या साफ करण्याचे काम सुद्धा किशोरला करावे लागत होते. तिथेच हमीदा नावाच्या एका मुलीशी त्याची ओळख झाली. हमीदाला किशोर आवडायचा. किशोर बद्दल सगळे कळल्यावर ती किशोरला म्हणाली, मी धंदा करून तुला शिकवीन, आपण इथून पळून जाऊ. त्या दोघांनी पळून जायचे ठरवले. पण ही गोष्ट कुंटणखान्याच्या मालकाला समजली. त्याने किशोरला आणि हमीदाला खूप मारले. त्या मालकाने किशोरला दम देऊन हाकलून दिले. किशोर नेरल्याला परत आला. दीपक सुद्धा नानांच्या त्रासाला कंटाळून नेरल्याला आला होता. किशोर आणि दीपक दोघेही निघून गेल्यामुळे आई तिथे आजारी पडली होती. तिने पत्र पाठवून दोघांनाही बोलावले, पण कोणीही गेले नाही. शेवटी एके दिवशी नानाच नेरल्याला त्या दोघांना घ्यायला आले. नानांना बघून भावकीतली माणसे जमली आणि नानांना बडबडू लागली. नाना म्हणाले, मुलांना पाठवताय की नाही ते सांगा. तिथे त्यांची आई आजारी आहे, मरायला टेकली आहे. शेवटी त्यांच्या जातीच्या पंचांनी सांगितले की मुलांनाच विचारा, ते तयार असतील तर त्यांना घेऊन जा. नानांनी दीपकला विचारले तर दीपकने ठामपणे नकार दिला. सगळे हसू लागले. मग नानांनी किशोरला विचारले, सोनपेठला त्रास सहन करावा लागणार हे माहीत असूनही फक्त आईसाठी तिथे तिची काळजी कोण घेणार, म्हणून किशोरने सोनपेठला जायला होकार दिला आणि तो नानांबरोबर सोनपेठला गेला. 2-3 वर्षांनी किशोर दीपकला सुद्धा सोनपेठला घेऊन आला. किशोर आता 10वी पास झाला होता. त्याला डॉक्टर व्हायचे होते म्हणून त्याने सोनपेठ पासून जवळ असलेल्या अंबाजोगाईला योगेश्वरी कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत 11वीला प्रवेश घेतला. पण विज्ञान शाखेत इंग्रजी माध्यम असल्यामुळे त्याला काहीच समजत नव्हते. तो डिक्शनरी घेऊन बसायचा, पण तरी त्याला शिक्षण अवघड जात होते. पण त्याने प्रयत्न सोडले नाहीत. तो जिथे भाड्याने राहत होता तिथेच राहणाऱ्या डहाळे नावाच्या गृहस्थांनी, जे स्वतः MSc करत होते, त्यांनी किशोरला खूप मदत केली. प्रत्येक शब्दाचा अर्थ ते त्याला समजावून सांगायचे, नोट्स काढायला मदत करायचे. त्यांच्यामुळे किशोरच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. किशोरला त्याच्या जातीमुळे सारख्या खोल्या बदलाव्या लागत होत्या. 1-2 महिने झाले की त्याला वाटायचे की सगळ्यांना त्याच्याबद्दल कळले असणार, त्यामुळे तो खोली बदलून घ्यायचा. अशातच एकदा बेबी मावशी नाचण्यासाठी केवडकरच्या पार्टी बरोबर अंबाजोगाईला आली. तिने तसे पत्र पाठवून किशोरला कळवले, पण मित्रांना आपल्याबद्दल कळेल आणि मग ते आपल्याला चिडवतील या भीतीने किशोर त्याच्या सख्ख्या मावशीला भेटायला जात नव्हता. मावशीला वाईट वाटले, किशोरलाही वाईट वाटत होते. पण मग एका रविवारी न राहून तो बेबी मावशीकडे गेला आणि तो जाताना नेमके त्याच्याबरोबर त्याच्या खोलीत राहणाऱ्या डहाळे नावाच्या मित्राने ते पाहिले. किशोर खोलीवर परत आल्यावर डहाळेने त्याला विचारले की तो कुठे गेला होता. किशोरने खोटेच सांगितले की तो हॉटेलवर जेवायला गेला होता. त्यानंतर 2-3 दिवसांनी डहाळे म्हणाला की लोकनाट्य मंदिरात तुझ्यासारखीच दिसणारी एक बाई आहे. किशोरने मान खाली घातली. डहाळेला वाटत होते की ती बाई किशोरची आई आहे. डहाळे तेव्हापासून किशोर बरोबर नीट वागत नव्हता. ते सहन न होऊन किशोरने ती खोली सोडली आणि तो सदाशिव पेठेत राहायला गेला. पण मग एके दिवशी हा डहाळे किशोरला शोधत शोधत त्याच्या खोलीवर आला. एकमेकांना बघून दोघांचेही डोळे पाणावले. किशोर डहाळेला म्हणाला, त्या जातीत जन्म घेणं हा माझा दोष नाहीये. लोकनाट्य मंदिरात माझी आई नाही, माझी मावशी आली आहे आणि तुला जात बघायची होती तर मैत्री करण्यापूर्वी मला विचारायचे होते. किशोरच्या मित्राला त्याची चूक समजली. त्याने किशोरची माफी मागितली आणि त्याला घेऊन पुन्हा खोलीवर आला. किशोर 12वीला असताना रंभा मावशी नाचण्यासाठी अंबाजोगाईला लोकनाट्य मंदिरात आली. तिला भेटण्यासाठी किशोर गेला तेव्हा नाचण्याची वेळ झाली होती, म्हणून मावशीने किशोरला एका खोलीत बसवले आणि ती नाचायला गेली. तिथेच
एक साधारण 25 वर्षांचा विलास नावाचा तरुण होता. तो किशोरकडे एकटक बघत होता. थोड्या वेळाने रंभा मावशी आली. तिने किशोरला जेवू घातले आणि मग किशोर खोलीवर गेला. दुसऱ्या दिवशी एका हॉटेलमध्ये गेला असताना किशोरला तिथे विलास दिसला. किशोरने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. पण थोड्या वेळाने विलास स्वतःहूनच किशोरकडे आला. त्याला रंभा ही किशोरची मावशी असल्याचे समजले होते. त्यामुळे त्याने किशोरला रंभा मावशीला एका रात्रीसाठी त्याच्याकडे पाठवायला सांगितले. किशोर म्हणाला, तिचा चिरा ज्याने उतरला आहे त्या मालकाशिवाय ती दुसऱ्या कोणाकडेही जात नाही. विलास म्हणाला, तू जे मागशील ते तुला देतो, पण मावशीला माझ्याकडे पाठव. तिच्या मालकाला काय कळणार आहे? हे ऐकून किशोरला राग आला. तोही म्हणाला, तुझी लग्न झालेली बहीण असेल ना, तिला माझ्याकडे पाठव. तिच्या नवऱ्याला काय कळणार आहे? हे ऐकून विलास चिडला. किशोरला शिव्या देऊन म्हणाला, तुझी मावशी त्या धंद्यात आहे म्हणून विचारले. किशोर म्हणाला, मावशीचा नाचण्याचा धंदा आहे. ती एक कला आहे. तो वेश्याचा धंदा नाहीये, रोज कुणाजवळही झोपायला. किशोर खोलीवर गेला. त्याला कसे तरीच होत होते. तो रंभा मावशीकडे गेला आणि झालेला सगळा प्रकार सांगून म्हणाला, तुम्ही इथून निघून जा. मला खूप अपमान सहन करावा लागतोय तुमच्यामुळे. मावशीला वाईट वाटले. ती म्हणाली, किशोर, आपला नाचण्याचा धंदा आहे, पण त्या माणसांची सुद्धा काही चूक नाहीये. आता बऱ्याच जातीतल्या मुली इथे येतात आणि नाच झाल्यावर जास्त पैसे मिळवण्यासाठी पुरुषांबरोबर झोपायला जातात. या मुलींनी या धंद्याचे नाव बदनाम केले आहे. एका आंब्याला कीड लागली की आपल्याला वाटतं सगळ्याच आंब्यांना कीड लागली असेल, पण सगळी फळं किडकी नसतात. आता तर सिनेमात सुद्धा पोरी नाचायला लागल्या आहेत. त्या तर सगळं अंग उघडं करून पैसे कमवतात आणि आम्ही नऊवारी साडी नेसून नाचून नाचून घाम गाळतो, तरी लोक आमच्याकडे वाईट नजरेने बघतात. सिनेमात जशा बायका नाचतात तशाच आम्ही पार्टीत नाचतो, पण आमचा थोडा जरी पदर खाली आला तरी लोक नाचणाऱ्यांनीला वेगळ्या नजरेने बघतात आणि तेच पडद्यावर सगळे अंग उघडे केले तरी ती फॅशन समजली जाते. मावशी रडत म्हणाली, आम्ही काय आनंदाने नाचतो का? आमच्या मजबुरीमुळे आम्हाला नाचावे लागते. किशोरला मावशीचे बोलणे ऐकून वाईट वाटले. तो सुद्धा एका नाचणारणीचाच मुलगा आहे हे तो विसरला होता. त्याने मावशीची माफी मागितली आणि दुःखी मनानेच तो खोलीवर आला. त्यानंतर किशोर 1 महिना खोलीबाहेर पडलाच नाही. कॉलेजला सुद्धा गेला नाही. त्यानंतर मात्र त्याने कॉलेजला नियमितपणे जायला सुरुवात केली. तो रात्रंदिवस अभ्यास करत होता, पण तरीही आपण 12वी पास होऊ असे त्याला वाटत नव्हते. तो 11वीला असताना नाना वेळेवर पैसे पाठवत होते. 12वीला दिवाळीपर्यंत त्यांनी नियमितपणे पैसे पाठवले, पण त्यानंतर ते पैसे पाठवेनासे झाले. पैसे नसल्यामुळे किशोरला ट्युशन बंद करावी लागली. परीक्षा जवळ येत होती, पण किशोरला अभ्यास काही जमत नव्हता. शेवटी वैतागून त्याने अभ्यास करायचा सोडून दिला. मराठी आणि इंग्लिश हे 2च पेपर त्याने दिले. बाकीचे पेपर न देताच तो सोनपेठला आला. नाना किशोरला अभ्यासावरून बडबडत होते. आई नुसतीच रडत होती. नानांनी स्पष्टच सांगितले की आता मी तुमचे शिक्षण करू शकत नाही. आता शेतात कामं करा, एक गडी तरी बंद करता येईल. किशोरला पुढे काय करायचे ते समजत नव्हते. शेवटी तो परभणीला नागिन मावशीकडे आला व त्याची अडचण तिला सांगितली. नागिन मावशीने विज्ञानाचे विषय शिकवणाऱ्या जगताप सर, मोर सर आणि जटे सरांना किशोरकडे लक्ष द्यायला सांगितले. खासदाराची पत्नी म्हणून नागिन मावशीला खूप मान होता. त्या तिघांनीही 1ही रुपया किशोरकडून न घेता त्याला शिकवले. नागिन मावशी किशोरची खूप काळजी घ्यायची. किशोर सुद्धा तिला बाजारातून भाजीपाला आणणे, पाणी भरणे अशा कामांमध्ये मदत करायचा. किशोर वेड्यासारखा अभ्यास करत होता. मावशीला त्याचे कौतुक वाटायचे. ती तिच्या मुलांना त्याचे उदाहरण देऊन नेहमी म्हणायची, बघा, किशोर गरीब घरचा आहे पण किती अभ्यास करतो आणि तुम्हाला देवाने सगळे दिले आहे, तरी तुम्हाला अभ्यास करायला नको. नागिन मावशीमुळे किशोरला खूप मोठा आधार मिळाला होता. त्याचा आत्मविश्वास वाढला होता. त्याला आता वाटू लागले होते की तो मेडिकल पास होईल आणि त्याच्या आयुष्याचे सार्थक होईल. नाना आणि किशोरमध्ये आता अजिबात बोलणे होत नव्हते. नाना किशोरला 5 पैसे सुद्धा पाठवत नव्हते. 12वीची परीक्षा जवळ आली होती. परीक्षा फी भरायची होती, पण किशोरकडे पैसे नव्हते. त्याला नागिन मावशीकडे फीचे पैसे मागायचे नव्हते, कारण ती त्याच्यासाठी खूप करत होती. 2 वेळेस फुकटचे जेवण, राहण्याची सोय. त्यामुळे अजून तिला काही मागण्याची किशोरला लाज वाटत होती.
रात्रंदिवस त्याच्या डोक्यात फीचा विषय घोळत होता. त्यामुळे त्याचे अभ्यासात सुद्धा लक्ष लागत नव्हते. त्याने त्याच्या जवळच्या सर्व मित्रांना सुद्धा पत्र पाठवून मदत मागितली, पण कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. शेवटी नानांच्या चुलत भावाचा मुलगा दिलीप वडकर, जो ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये नोकरीला होता, त्याच्याकडे मदत मागितली. त्याने किशोरला 500 रुपये दिले. त्याच्यामुळे किशोर परीक्षा फी भरू शकला आणि परीक्षा देऊ शकला. परीक्षा संपल्याबरोबर घरी ये, असा आईचा निरोप आला होता. त्यामुळे परीक्षा संपल्यावर लगेच किशोर सोनपेठला गेला. पण परीक्षेचा अभ्यास करून करून किशोरची एवढी तब्येत बिघडली होती की त्याला सतत त्याच्या डोक्यात काहीतरी फिरत आहे असे वाटायचे आणि तो खाली पडायचा. त्यामुळे त्याचा बालाजी भाकरे नावाचा मित्र त्याला सोडायला सोनपेठला आला. पण सोनपेठला येऊन 4 दिवस होतायत न होतायत तेच परभणीहून नागिन मावशीचा परभणीला लगेच निघून येण्याचा निरोप आला. तिच्या मुलांची परीक्षा जवळ आली होती. त्यांना शिकवायचे होते. तिची मुलगी सुद्धा 7वीला होती. खरे तर किशोर इतका अशक्त झाला होता की त्याला परभणीला जाणे शक्य नव्हते. पण नागिन मावशीचे त्याच्यावर खूप उपकार होते. ती नसती तर त्याची अवस्था कुत्र्यासारखी झाली असती. त्यामुळे किशोरला जाणे भाग होते. तो लगेच परभणीला गेला आणि त्याने रात्रंदिवस मुलांकडून अभ्यास करून घेतला. नागिन मावशी किशोरवर त्याच्या आईपेक्षा जास्त प्रेम करायची. तुपाशिवाय त्याला जेवण द्यायची नाही. सोनपेठला कधी कधी फोडणीसाठी तेल सुद्धा नसायचे, पण तरीही किशोरला आईकडे जावेसे वाटायचे. तिथली चटणी भाकरी त्याला जास्त गोड लागायची. पण किशोरला जाता येत नव्हते. त्याचे कशातच मन लागत नव्हते. शिवाय 12वीचा निकाल कसा लागेल, आपल्याला मेडिकलला प्रवेश मिळेल का, असे अनेक विचार त्याच्या मनात यायचे. शेवटी निकाल लागला आणि किशोर अंबाजोगाईच्या कॉलेजमधून मागास वर्गातून दुसरा आला. नानांना, आईला खूप आनंद झाला. आई देवाजवळ किशोरचा मेडिकलसाठी नंबर लागू दे म्हणून प्रार्थना करत होती. नाना किशोर बरोबर बोलत होते, पण किशोरला त्यांच्याशी बोलावेसे वाटत नव्हते. किशोरला मुंबईचा मेडिकलचा कॉल आला. तो आता मुंबईला मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेला. त्याने अत्यंत वाईट परिस्थितीतून हे मोलाचे यश मिळवल्यामुळे अंबाजोगाईच्या योगेश्वरी कॉलेज, जिथे त्याचे 11वी-12वीचे शिक्षण झाले होते, त्या कॉलेजमध्ये त्याचा मोठा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराने किशोर भारावून गेला. त्याच्या आयुष्यातला तो एक मोठा क्षण होता. त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले होते. सोनपेठच्या शाळेत सुद्धा यश मिळवलेल्या मुलांचा सत्कार ठेवण्यात आला होता, पण त्यासाठी किशोरला बोलावले नव्हते. खरे तर सोनपेठमधून डॉक्टर होणारा किशोर हा पहिलाच मुलगा होता, पण तरीही कोणी त्याचे कौतुक केले नाही, कारण तो ठेवलेल्या बाईचा मुलगा होता. पण योगेश्वरी कॉलेजचे प्राचार्य AC चौधरी यांनी मात्र माणसाचे यश हे त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, त्याच्या जातीवर नाही, हे किशोरचे उदाहरण देऊन सगळ्यांना पटवून दिले होते. किशोरला वाळवंटात हिरवळ दिसल्यासारखे वाटत होते. तो थरथर कापतच बक्षीस घेण्यासाठी गेला. त्याच्यासाठी झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटामुळे त्याचे कान सुखावले होते. पण अजूनही त्याची फरफट थांबली नव्हती. अजूनही देवाला त्याची परीक्षा घ्यायचीच होती.